Audio Jungle. मौजा मालापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. ग्रामविकास अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मालापूर येथील ग्रामस्थ अक्षरशः त्रस्त झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमची तक्रार अशी होती की आम्हाला आट्यासाठी जागेच्या बिरसा मुंडा सभागृहासाठी आट्यासाठी एवढं त्रास देत आहे मॅडम. लय त्रास देत आहे. दिवसातून हप्त्यातून 2च वेळा येते मॅडम. तुम्ही मागणी केली आहे का मॅडम कडे? मॅडम 6 महिन्यापासून मागणी केली. 6 महिन्यापासून बस सोमवारी देतो मंगळवारी देतो अशाच करू राहिले मॅडम. सांगायचं आहे की पुनर्वसित गावामध्ये प्लॉट खाली असताना आणि 26 जानेवारी 2026 रोजी ग्रामसभेचा ठराव मंजूर झाला असताना ग्रामसेवकाने गाव नमुना 8 आणि ठराव द्यायलाच पाहिजे. पाहणी करत असताना असं लक्षात येते की सचिव हा टाळाटाळ करत आहे. कुठला दबाव आहे मला माहीत नाही, परंतु येत्या 2 दिवसात त्या सचिव महोदयांनी पूर्ण जागेचा पाठपुरावा नियमानुकूल करून त्वरित मालापूर आदिवासी बांधवांना तो वाटं द्यावं. स्वतंत्र ग्रामपंचायत असतानाही संबंधित ग्रामसेवक मॅडम गावातील नियमित उपस्थित राहत नसल्याचे गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 8 दिवसात केवळ 2च दिवस हजर राहून नागरिकांच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. बिरसा मुंडा समाज भवनासाठी ग्रामसभेतून ठराव मंजूर झाला आहे. जागेची मोजणी पूर्ण झाली आहे, मात्र आवश्यक असलेला नमुना 8 अनेक दिवसापासून देण्यात येत नसल्यामुळे काम पूर्णपणे रखडले आहे. यासोबतच शासनाच्या विविध योजनांपासून अनेक नागरिक वंचित राहिले असून घरकुल योजनेचे हप्तेही अद्याप प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व प्रकरणी समस्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत तात्काळ चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे. अन्यथा घटनात्मक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या घडामोडींवर प्रशासन काय कारवाई करते याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आम्ही मालापूरचे रहिवासी असून आम्ही बिरसा मुंडा भवनसाठी मागणी केली होती ग्रामपंचायतीला. तर मागणी ठराव मंजूर झालं सगळं ग्रामपंचायतमध्ये, पण त्याचं आट द्यासाठी ग्रामसेवक मॅडम टाळाटाळ करत आहे. जागा मोजून दिली, सर्व झालं आहे. किती दिवस झाले तुम्हाला हे ठराव झालं तुमचं? 26 जानेवारी. आठ किती दिवसांत मागत आहे तुम्ही? आम्ही आट म्हणजे सोमवारीच देणार होती ते, पण या विषयी आमचं चालू आहे 6 महिन्यापासून. या जागेची मागणी 6 महिन्यापासून चालू आहे आमची. तुमच्याकडे तुम्ही त्यांच्याकडे गेले होते मागणी करायला? आठा मागितलं होतं? हो, पूर्ण म्हणजे त्यानं होकारही दिला होता ना, देतो म्हणून मंजुरी दिली होती. सर्व ग्रामस्थांच्या समोर मंजुरी दिली होती. आता ते टाळाटाळ करताय. आता काय नेमकं तुमची मागणी काय? आता आम्हाला एवढाच विषय आमचा का आमच्या जागेचं आट द्यावं आणि आमची मागणी स्वीकार करावी. नुकतेच तुम्ही पंचायत समितीला एक निवेदन दिलेलं आहे. काय नेमकी तुमची तक्रार होती, कशी मागणी आहे? आमची तक्रार अशी होती की आम्हाला आट्यासाठी जागेच्या बिरसा मुंडा सभागृहासाठी आट्यासाठी एवढं त्रास देत आहे मॅडम. लय त्रास देत आहे. दिवसातून हप्त्यातून 2च वेळा येते मॅडम. तुम्ही मागणी केली आहे का मॅडम कडे? मॅडम 6 महिन्यापासून मागणी केली. 6 महिन्यापासून बस सोमवारी देतो मंगळवारी देतो अशाच करू राहिले मॅडम. आता काय नेमकं मागणी काय तुमची? आता आमची जागेची आट तुम्हाला 8 मिळायला पाहिजे. हो, 8 मिळायला पाहिजे. नाही तर आमचा 8 नाही मिळत आम्ही रोडवर उतरू. सब आदिवासी बांधव रोडवर उतरू. मालापूर हे पुनर्वसित गाव आहे. आमचा सर्व सावरपौर सर्कलमध्ये संवाद दौरा सुरू असताना मालापूर येथील काही आदिवासी मंडळी माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला इथं बिरसा भवन बांधायचं आहे. 26 जानेवारीला ठरावसुद्धा घेतलेला आहे, तरी पण तेथील ग्रामसेवक टाळाटाळ करत आहे. मला हे सांगायचं आहे की पुनर्वसित गावामध्ये प्लॉट खाली असताना आणि 26 जानेवारी 2026 रोजी ग्रामसभेचा ठराव मंजूर झाला असताना ग्रामसेवकाने गाव नमुना 8 आणि ठराव द्यायलाच पाहिजे. कारण महामानवांचं जेव्हा त्या ठिकाणी एक हे तयार होत आहे भवन, तर त्याच्यासाठी विरोध कशाला? त्यांनी खरोखरच लवकर आट वगैरे सगळं देऊन त्याची पूर्तता करायला पाहिजे. अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहे. तेव्हा माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा. बाभुळगाव तालुक्यात मालापूर येथे 26 तारखेला ग्रामसभेमध्ये
बिरसा मुंडा भवन घेण्यासंदर्भात सर्वांना मध्ये ठराव झाला. त्यामध्ये जागा निश्चित झाली व सगळ्यांच्या मध्ये ठरलं की ही जागा आहे आणि तिचं आठ देण्यात यावं. परंतु माझ्या कानावर आणि मी स्वतः पाहणी करत असताना असं लक्षात येते की सचिव हा टाळाटाळ करत आहे. कुठला दबाव आहे मला माहित नाही, परंतु येत्या 2 दिवसात त्या सचिव महोदयांनी पूर्ण जागेचा पाठपुरावा नियमानुकूल करून त्वरित मालापूर आदिवासी बांधवांना तो वाटं द्यावं व पुढची प्रोसिजर बिरसा भवन मुंडासाठी करावी अशी मी त्यांना विनंती करत आहे. असं जर नाही केलं तर मालापूर येथील आदिवासी बांधव, मी स्वतः संस्थापक अध्यक्ष बिरसा सेना चंदू परचाके सचिव यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात येईल.